नाशिक रोड इथं एका युवकावर झालेल्या थरारक आणि प्राणघातक हल्ल्यानं संपूर्ण नाशिक शहरात भीतीचं वातावरण पसरलंय। वास्को हॉटेल समोरील चौकात भर रस्त्यात धारधार शस्त्रांनी करण्यात आलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेत काही हल्लेखोरांनी एका युवकावर अचानक जीवघेणा हल्ला चढवला। हल्ल्याची भीषणता इतकी होती की परिसर रक्तानं माखला होता। या संपूर्ण घटनेचं चित्रण स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केलं। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला। घटनेनंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। त्यांच्या तसेच पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलिसांनी तातडीने विशेष मोहीम हाती घेतली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्यासह 15 अधिकारी आणि सुमारे 70 पोलीस कर्मचाऱ्यांचं पथक गुरुवारी रात्री रस्त्यावर उतरलं। नाशिक रोड परिसरातील विविध चौक, हॉटेल, संशयित कट्टे आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवत जोरदार तपासणी मोहीम हाती घेतली। यावेळी विनाकारण फिरणारे, दहशत निर्माण करणारे, संशयास्पद हालचाली करणाऱ्या 70हून अधिक टवाळखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांवर मुंबई पोलीस कायदा कलम 112 आणि 117 अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली। वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला। नाशिक रोडमधील या रक्तरंजित हल्ल्यानंतर पोलिसांनी दाखवलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आता गुन्हेगारांवर कितपत वचक बसतो याकडे संपूर्ण नाशिककरांचं लक्ष आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी संपूर्ण नाशिक आयुक्तालयामध्ये उघड्यावर दारू पिणारे, टवाळखोर आणि जे गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आहेत या सगळ्यांसाठी कोमिंग ऑपरेशन राबवलेले आहेत। आज आपल्या विभागामध्ये म्हणजे परिमंडळ 2 या ठिकाणी माननीय पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस उपायुक्त श्रीमती संगीता निकम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नाशिक रोड विभागामध्ये कंबाईन कोमिंग ऑपरेशन राबवतोय। या कोमिंग ऑपरेशन मध्ये परिमंडळ 2 विभागातील चिंचाळे पोलीस स्टेशन, अंबड पोलीस स्टेशन, सातपूर, MIDC या पोलीस स्टेशनचं आणि इकडं नाशिक रोड विभागामध्ये उपनगर आणि जोयाल कॅम्प या इथले अधिकारी व अंमलदार या ठिकाणी नाशिक रोड पोलीस स्टेशनला एकत्र येऊन ही मोहीम आम्ही राबवतोय। ही मोहीम साधारणतः रात्री 10 पर्यंत सुरू असणार आहे। त्या ठिकाणी जितके पण उघड्यावर दारू पिणारे, टवाळखोर किंवा गांजा किंवा नशेडी पदार्थ सेवन करणारे यांच्यावर या ठिकाणी आणून कारवाई केली जात आहे। अद्याप हा जो मोहीम आहे ते अद्याप सुरू आहे। आतापर्यंत साधारणतः 50 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आलेली आहे। ती 10 वाजेपर्यंत कारवाई सुरू असते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक रोड।